क्षमता, परवानगी, विनंती इत्यादी इत्यादी बोलण्यासाठी काही कॉमन वाक्य पाहूया नेहमीच्या बोलण्यातली. शी कॅन स्विम व्हेरी वेल. शी कॅन स्विम व्हेरी वेल. ती खूप छान पोहू शकते. तिला पोहता येतं खूप छान. तिची क्षमता दिसते आपल्याला. कॅन ऑक्झिलरी वर्ब वापरून. हेच जर मी म्हटलं की शी कुड स्विम व्हेरी वेल येस्टरडे. शी कुड स्विम व्हेरी वेल येस्टरडे. काल ती खूप छान पोहू शकली. इथे सुद्धा क्षमता दिसते. तिला पोहता आलं काल खूप छान. पण कालची गोष्ट भूतकाळातली क्षमता दाखवायला आपण कुड वापरतो ऑक्झिलरी वर्ब. शी मे स्विम. शी मे स्विम. ती कदाचित पोहेल. ती पोहण्याची शक्यता आहे असं म्हणताना आपण मे हे वापरलं ऑक्झिलरी वर्ब, क्रियापद, सहाय्यक क्रियापद. शी माइट स्विम बट आय डोंट नो. शी माइट स्विम बट आय डोंट नो. ती कदाचित पोहेल पण मला माहित नाही. इथे माइट परत कदाचित शक्यता आपण बोललो, फक्त ही माहित नाही शक्यता कमी असते तेव्हा आपण माहित वापरतो. शी मस्ट स्विम इन द कॉम्पिटिशन. शी मस्ट स्विम इन द कॉम्पिटिशन. स्पर्धेत तिने पोहायलाच हवं. इथे कंपल्सरी जेव्हा असतं, एखादी गोष्ट बंधनकारक असते तेव्हा आपण मस्ट हे सहाय्यक क्रियापद वापरतो. शी विल स्विम टुमॉरो. शी विल स्विम टुमॉरो. ती उद्या पोहेल. इथे विल भविष्यकाळ दाखवणारं सहाय्यकारी क्रियापद. शी वुड स्विम. शी वुड स्विम. आता या वुडची गंमत काय आहे, भविष्यकाळ म्हणूनही आपण ते वापरतो की ती पोहेल. पण वुड हे सेम ऑक्झिलरी वर्ब आपण भूतकाळातली एखादी गोष्ट सांगण्यासाठी सुद्धा वापरतो की पूर्वी ती पोहत असे असं म्हणायला सुद्धा आपण वुडच वापरतो. शी शल स्विम. शी शल स्विम. तिने पोहावं. सूचना किंवा एखादी गोष्ट जेव्हा सुचवायची असेल तेव्हा आपण शल हे ऑक्झिलियरी वर्ब म्हणून वापरतो. अर्थात याचा वापर अगदी कमी हल्ली केला जातो, कारण ही शी इटला आपण शल म्हटलं की ते रॉंग वाटतं. ही शी इट म्हटलं की तिथे विल असायला हवं खरं म्हटलं तर. शी शल असं ऐकताना रॉंग वाटलं तरी ते ग्रॅमॅटिकली करेक्ट आहे. फॉर्मल औपचारिकरित्या बोलायचं असेल तर ते शल वापरलं जातं. फक्त हल्ली त्याचा वापर अतिशय कमी झालेला आहे. शी शुड स्विम. शी शुड स्विम. शुड हे ऑक्झिलरी वर्ब. तिने पोहायला हवं. कंपल्सरी नाहीये, पण तिने खरं म्हणजे पोहायला हवं, नैतिक जबाबदारी असल्यासारखं.